15 वर्षापूर्वी पोऱ्याचा बाप लय फुगीर होता, लय आकडू, 13 टन ऊस घालायचं कारखान्याला, त्याला बळच पुरी देत होते लोक. तो म्हणायचं तुम्ही कुठं, कोण शक्य आहे काय, तुमची जमीन आणि आपल्या कांद्याची चाळ सारखीच, आता अशी जिरली. आता बळच पुरीच्या बापाला म्हणते राम राम, तुम्हाला यंदा नाही, तो तिकडं देवाला सोडा आम्हाला नको. पुरीनो तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणारी 2-3 वर्षात रांग, फक्त पोरगी द्या पोरगी द्या, फक्त तोवर तुम्ही घरात राहायला पाहिजे, नाही तर रांग लागायची अंगणात आणि तुम्ही सापडायच्या माळशेच गाठात. अशी गमत आहे. तुम्ही जायच्या धबधब्याखाली पाणी पाहिला आणि हे गाव मारायचं तसं. हा महिना तो चालला फुल म्हणून सांगतो आपलं टी. आता जिरली का नाही, तसं पर्यावरणाचा समतोल टिकवा. आता अशू पाटलांच्या अभिष्ठाच्या त्यांना एक पहिला संकल्प करा, पटलं तर हा म्हणा नाही तर नाही म्हणा. आपल्याकडे माणूस मेला नगरसेवक साहेब ऐका, मेला माणूस की आपण त्याला जाळतो, जाळल्यानंतर स्मशानात जाळलं की दुसऱ्या दिवशी आपण जातो आणि त्याची जी राख आहे ती राख आपण नदीत टाकतो. पाया पडून सांगतो तुम्हाला सगळ्या लोकांना, ती राख नदीत टाकू नका. नद्या पवित्र ठेवा, ती माता आहे. तुम्ही काशीला गेलं तर नदीतच आंघोळ करता आणि पंढरपूरला गेलं तर नदीतच आंघोळ करता. आपल्याच भागात निरेमध्ये माऊली आंघोळ करते, निऱ्याला माऊलीचं स्नान आहे. मग आपण नद्या का अबगळत ठेवायच्या, नदीमध्ये राख टाकू नका. तुम्ही म्हणाल महाराज काय करा, ती राख गोणीत भरा, बस घरी घेऊन या, काय फरक पडत नाही. 2 गोण्या तर भरतच नाही, 1 गोणे शेतात एक खड्डा घ्या, त्या खड्ड्यात ती राख टाका आणि त्याच्यावर आईवडिलांची आठवण म्हणून झाड लावा. अशोक पाटलांना शुभेच्छा. आता ही काळाची गरज आहे. आणि झाडं लावाय भाषणं नका करू, या भाषणाने तर वाटोळ झालं सगळं. इंग्रज गेल्यापासून झाडं लावतोय आपण, परत इंग्रजी याची वेळ आली. दरवर्षी वृक्षारोपण, खड्डा तोच, फक्त थोडा उकरा टेकवा, स्माईल सरळ मेले झाड नका. पाया पडून सांगतो, आपल्या पट्ट्यामध्ये पाऊस हा तळेगाव ढमणेरा इथून खालचा नावरा बेवरा हा जो पट्टा आहे, ह्या श्रीगोंद्यापर्यंतच्या पट्ट्यामध्ये झाडाचं प्रमाण अतिशय अल्प असल्यामुळं पाऊस सीझनचा सुद्धा पडत नाही. आपण हे बा डोंगरात पाऊस पडतो हा विषय सोडा, पण आपल्याला पूर्वीच्या काळात म्हाताऱ्या माणसांच्या काळात वळी व्हायचे गणपतीत नवरात्रात, आणि त्या वळवावरच शेती 12 महिने टिकायची. आपल्याला मुळात जून जुलैचा पाऊस अपेक्षित नाहीच आहे. आपल्याला जून जुलैचा पाऊस जो आहे ना तो फक्त पेरणी करणे आणि त्या पिकाला जीवदान देणे, पण पुढचं वर्षाचं भविष्य आपलं साधारणपणे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर. आज ह्या 5-6 वर्षामध्ये महाराज बोलायच्या गोष्टी राहिल्या नाहीत, लोक बोलू देत नाही. खरेची आई मिली. जगातल्या कोणत्याही संकटाला तोंड देण्यात शेतकरी इतकी ताकद दुसरी कोणात नाही महाराज. तोच माणूस सहन करी जाणं. 1 महिना पगार लेट झालं तर नोकरीवाले डांबरी होत आहे. काय खावा, काय खायचं राहिलंय काय, तुला काय खावं वाटत, तुला जे वाटत आहे ते खाय, पण काय खावा. आणि तो बिचारा महाराज आज ह्या आठवड्यात अशी परिस्थिती झाली महाराज, इतक्याला शेंगा मुगाला आल्या. जर 1 पाऊस झाला असता तर भरभरून बिचाऱ्याला मूग निघला असता. ज्वारी गेली. आज अक्षरशः शेतकरी नुसता बांधव बसतोय महाराज, पण डोळ्यात त्याच्या पाणी आहे, फक्त पुसणारा कोणी नाही. मी शेतकरी आहे, तुम्ही शेतकरी आहे. यावर्षी महाराज बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले शेतकऱ्याने. जरी आठवड्यात पाऊस नाही झाला ना महाराज, शेतकरी यंदा उद्ध्वस्त झाला महाराज. बरं, गेल्या वर्षाचा प्रॉब्लेम असा होता महाराज, गेल्या वर्षी निदान गुडघ्यापर्यंतचा चारा होता, धान्य जरी नव्हतं तर लक्ष्मी जगवणे इतकी परिस्थिती होती. यावर्षी ती नाही हो, भयान चित्र झालं महाराज. शेतकऱ्याची स्थिती एकदम वाईट. 1 रुपयानं दूध वाढलं ना, 1 रुपयानं दूध, त्या नोकरीवाल्याच्या बायका भांडी आपटी देत. काय प्यावा, मांजरीला थान कुत्र्याला थान, काय प्यावा, दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो ग, ऐ तो नवरा जे पितो ती डिप्लोमॅटची बाटली 250 ml ची 82ला झाली. आरशीची 130ला झाली. इंडिका उतरली आता, संत्री पार 22वा आली. दिशी तर फुकटच मिळाला आता. कधी पितो तो नवरा दूध,
अर्धा लिटर दूध घेते तर पार दुधावाल्याला जॅम करते. पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं. अगं मागच्याच महिन्याचे पैसे दिले नाही म्हणते पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं. आणि नवरा जेव्हा बसला का पाणी नेऊन देते. पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाकीत राहा, येडवण करू नका, अजून लय वास येतो, पाणी टाका, लईच वास येतो, बाय 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 बाय, पाणी टाक, पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाका. पाणी पाणी कमी पडलं तर तुम्ही आखेरात पप्याला मला त्रास द्याल. टाका, पाणी टाका. 11वीला गेलं, 11वीला 17चं 90 आणतंय, 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट. माझ्यातून गेलं मोटरसायकल चाललं, कुत्र्याला लात आणते. त्याचा बाप पिसाळलेला होता. आता ह्या बिचाऱ्यांनी यांच्या कार्यकर्त्यांनी महाराज, आता ह्या डमडेल साहेबांची केवढी श्रद्धा आहे या माणसावर महाराज, की एवढा मोठा वाढदिवसाचा खर्च केला. आणि हा वाढदिवस फक्त या माणसाने का केला तर केवळ अशोकरावांवर असलेली श्रद्धा. नाही तर काय ह्या बिचाऱ्यांचे वाढदिवस किती टोलेजंग चालले जातात. नाही तर आमचे कॉलेजचे वाढदिवस सुरू झाले आता अशी वाट्या बिट्यावर नाही, हायवेला. आम्ही बिनबापाचे आहेत ना, मग हायवेला केक ठेवायचा, 90 हाणायच्या, 5-6 जणांनी त्या केकवर मुतायचं सामुदायिक. मग तो मूत एकत्र करायचा आणि एकामेकाचा मूत प्रसाद म्हणून खायचा. आणि मूत तोंडात घालताना म्हणायचं हॅपी बर्थडे टू यू. आणि मग एकमेकाला दारू पिऊन हाका मारायच्या बापाच्या नावानं, ए बिक्या. मराल बेवडेव मराल. एक, नदी स्वच्छ ठेवा. कुठे गेलो तुम्ही काय काळजी करायची नाही. 2, झाडं लावा. आणि झाडं अशी लावा, बापाच्या घरी राहणाऱ्या मुलीनं नवऱ्याच्या घरी जाण्यापूर्वी माहेरची आठवण म्हणून एक झाड लावा. नवीन आलेल्या सुनबाईनं मी घरात लक्ष्मी आले म्हणून एक झाड लावा. 10वीच्या मुलीनं मी ही शाळा सोडून जाणार आहे म्हणून एक झाड लावा. शिक्षकानं मी या शाळेत पगार घेतला म्हणून एक झाड लावा. आणि सरपंच उपसरपंचांनी गावानं आमच्या ताब्यात सत्ता दिली म्हणून एक झाड लावा. आणि त्या झाडाला फक्त वर्षभरच पाणी घाला. लिहून ठेवा बा, ॲडव्होकेट साहेबांच्या वाढदिवसाला उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडेल. आता भाषण करून झाडं जागणार नाही, आता कृतीच करावी लागेल. तुमचं काय मत आहे? आणि एक झाड लावाल तर हाच खरा. महाराज हे दोन्ही बिचारी नवरा बायको सेवाधारी समाजात मिसळणारं कुटुंब आहे. मी त्यांच्या घरी गेलो एकदा जेवायला. त्या बाई हे सात्विक कुटुंब आहेत महाराज. म्हणजे ही कुटुंब समाजात एवढी मिसळतात याचं कारण ते रक्तात आहे. हे कशात आहे? आणि राजकारण परमार्थ या गोष्टी रक्तात असावं लागतात महाराज. असं बोगस राजकारण आता राहिलं नाही पहिल्यासारखं. ते पहिलं वेगळं होतं बा. पहिलं कार्यकर्ते सांभाळायला त्रास नव्हता. आता कार्यकर्ता जर म्हणा आपलं एवढं काम करायचं आहे, आपण जर म्हणणार रविवारी पाहू, मला म्हणलं तू मी 40 वर्ष काला झक मारा तुझ्या मागे हिंडत होतो, चाललो दुसऱ्या पक्षात. आता कार्यकर्त्याची निष्ठा राहिली नाही, आता निष्ठी झाली सगळी. आपण हारण्यापर्यंत ना पक्ष बदलावला होती, यायला तो हारच घरी घेऊन आला बघ घाल तू कोण. आता निष्ठा राहिली नाही, आता एक आणि एकच झालंय, स्वार्थ अधिक स्वार्थ. नाही तर 10 वर्षापूर्वी अशोकरावांच्या मागे हिंडणारे कार्यकर्ते आणि आजचे कार्यकर्ते याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. 10 वर्षापूर्वी माणसं त्यांच्या मागे हिंडायची तर आपल्यातला एक माणूस मोठा होतोय म्हणून, आज माणसं हिंडतात ती काही काम होईल म्हणून. हा फरक आहे. काम नाही झालं तर लोकांना काय घेणं. आता हे मी 3 कीर्तनं करतोय, थोडंसं अजून मशीन बरं आहे म्हणून. उद्या आमच्या नाड्या बंद झाल्या का तुम्ही म्हणा इंद्री कर ना, हे गण लुटलं मरू द्या. लोकांना काय घे नाही. भुईमुगाच्या शेंगा दाना आहे तोवर त्याचा मुक्काम पोत येते, दाना निघून गेला त्याचा मुक्काम चुलीत. लोकांना काय घे नाही. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. काय माणसं म्हणते बा ती प्रियशी माझ्यावर लय प्रेम करते. पागल आहे तू. कोणत्या प्रियशीनं प्रिय करायचं हॉटेलचं बिल दिलं त्याला म्हणा बॉटवर कर, देणारच नाही. ते हुशार मॉडेल आहे. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं, तर हे एक कांडी चूक येते. याला विचारलं तुला घे, इंटरेस्ट नाही. अरे पैसेच नाही तर काय इंटरेस्ट. कोण करतं कोणावर प्रेम.
आता हे आपण म्हणतो बाप माया संगती गाडीवर हिंडती, तिला खर्चच नाही तर ती गाडीवर हिंडत नाही तर काय करीन? मोबाईलला बिल आपलंय, मोबाईल आपण घेऊन द्यायले, गाडी आपली, गाडीला पेट्रोल आपलंय, मग तिला काय फक्त मागं बसायचं एवढंच आहे ना. कोण कोणासाठी मरायला मोकळाय? एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं, काय बोंबलं ती बाई, देवान तुझी रानरणटकीन झाली मेल्यानं मला काला ठुलं त्याला काला नेलं, कशा गपावून जगून कोणच्या गपावून जगून काय माया जगण्यात मजा येईन, बै 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 बांगड्या फोडीतीन, तोंड जोडीतीन, लुगडं फाडीतीन, नवरा जळवतून ती आगी कवडीती आणि 2-3 बाया तिला मागं वडी द्या. अशी झाडा जवळ नाही आणि थोडी ढिल्ली करा बरं, अशी न्यायची झाडं जाऊन द्यायची दिल्ली करून, चिंगाट घरगा ठेलती काय इडी काय दुनिया भामटेची. महाराज यांच्या काय नाद लागल. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज, ते सांगितलं कुणाशी? त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कळलं होती, म्हणला 1 मिनटं मी त्याच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही, इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता, अगर वो ना मिली तो मैं रेल्वे के नीचे सो जाऊंगा. आता लई बारीक आपल्याला नाही जमायचं, ते ज्याचं त्याचा व्यवहार ज्याला त्याला चालेल. त्या मित्रानं सांगितलं मी काय सोमवारी लग्नाला येऊ शकत नाही, पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हे गेलो मंगळवारी आशीर्वाद द्यायला, ज्याचं सोमवारी लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसलं होतं. हा गेला आणि त्याला मला व्हाय वर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम? याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय? काल लग्नच झालं नाही. यानं फोटो आणला होता तोच पडला खाली ती आहे. तो म्हणला काय झालं? काय नाही म्हणला, 1.5 तास तिनं माझ्याकडे शपथी घेतल्या, मी तुमचीच आहे, तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही, तुम्हारे बिना मी जी नाही सकती, फुल आहे गुलाब की, लडकी आहे गरीब की, असं काय ते बरंच असते. मी बारीक सांगितलं तुम्ही माझ्यावर शंका घ्या कुठं डोक्याला. माणसानं सावध राहा. आणि मग मी तिने मला सांगितलं मी तुमचीच आहे, मी तुमची नाही तर कुणाची होऊ शकत नाही, तुम्हारे बिना मैं पलभर भी जी नाही सकती, असं म्हणत तिनं मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं गप्पा हाणीत. आणि कोर्टाच्या पायरीवर गेलो, ती मला म्हणली मी तुमची तर आहेच, आता फक्त तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे? हे प्रेम कशावर आलं? पैसे. यानं सांगितलं 5,000. पोर काल थांबन माराय. मग याच्या मित्राने याला सांगितलं अरे बावळाटा, तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 2 लाख आहेत, आणि त्याला काही पोरगं नाही, मलाच मिळणार आहे. तो म्हणला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी बसलो तुही वाट पाहत. असं काय होतं? जगाच्या नादी नाही लागायचं. 1 नद्या स्वच्छ ठेवा, या खरं ॲडव्होकेट साहेबांना शुभेच्छा आहे. 2 झाडं लावा. 3 तरुणपणात माणूस मेला 30-40 वर्षाचा तर त्याचे अवयव काढून घ्या, काढून घ्या अवयव. त्याच्या अवयवाने जर दुसऱ्याचा संसार सुखी होत असेल तर काढून घ्यायला काय हरकत नाही. तरी तुम्ही तसंही ते प्रेत जाणार आहे. 3 आणि 4 तरुण पोरांना सांगतो, पोरांनो जरा मापात जगायला शिका. आणि एक काम करा पोरांनो, लय माझाटल्यावानी करू नका. 2-3 वर्ष 2-3 आठवड्यातून एकदा एक 4-5 पोरं एकत्र या आणि गावांमधली जी मंदिरं आहेत ही मंदिरं एकदा स्वच्छ करा. आणि नवीन मंदिरं बांधायचं कोणत्या डोक्यात आणू नका. हा तेच झाडती नाही, नको नको. देवळांमधली ऊर्जाच गेली. काय मत आहे तुमचं? अहो पायाचंच नाही त्या देवळाचं, म्हणजे काय उपयोग येतं? ज्यांची घरं देवळा शेजारी त्यांनाच माहीत नाही आज एकादशी. ती पक होतो आज म्हणते आज घरी एखादं ते आईला मी आता अंडे खाली मी कवा. हा विनोद नाही मारा. आणि 2-4 पोरांना सांगतो, पोरांनो तुम्ही जर एकत्र आले ना 2-3 पोरं, हे बा तसं आपण गप्पा मारायला 15-20 मिनटं एकत्र येतोच, क्रिकेट खेळायला येतो. एक 2-3 वेळा जर तुम्ही एकदा आले ना पोरांनो, एक रविवार तुम्हाला थोडा त्रास होईल, लोक बोंबलणार, हसणार, नाव ठेवणार, पण रेग्युलर जर सुरू झालं तर गावातल्या मंदिरांमधलं तेज आपाप वाढेल. तेव्हा सुरुवातीला 1-2 झाडू घ्या, फक्त मंदिराचा परिसर झाडायचा एक 15-20 मिनटं. आता गावात कुटाळखोर मंडळी राहते, झाले बा साधू ते इंदुरीकडलं नाही काम, तिथं एवढंची त्यांनी तुम्हालाही दिलं कामाला, त्याला पाहिलं जोरात झाडायचं, त्याच्या अंगावर फोपटा उडाला पाहिजे जळ नाही, पण ते करायलाच पाहिजे. आणि गावांमधले ज्या भंगलेल्या मूर्ती आहेत, भंगलेल्या, त्या उद्या उचला. हे हात तुटेल पाय तुटेल जे देव आहेत फेकून देते, त्याच्यात ऊर्जा राहिली नाही.
एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट कन्वर्ट इन टू अनदर वन फॉर्म टू अनदर फॉर्म. इट इज कॉल्ड एनर्जी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन. ऊर्जा निर्माण करता येत नाही, ऊर्जा निर्माण ट्रान्सफर करावी लागते. हां, ऊर्जा बदला. आता सरपंच, पोलीस पाटील आणि तंटमुक्ती अध्यक्ष तिघांना एक काम सांगतो. तुम्ही म्हणाला आज कोणाला सोडिलं, तुम्ही जे खरं आहे त्याचे. तुम्ही तिघांनी उद्या पोलीस स्टेशनला जायचं आणि पोलीस स्टेशनला एक असा रिपोर्ट द्यायचा, आठवड्यातून एकदा शाळेच्या आणि कॉलेजच्या परिसरात पोलीस आला पाहिजे. आणि शाळा भरताना शाळा सुटताना शाळेभोवती जो सांड माल हिंडतो हा एकदा हाणून आणला पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे? हे पुरीला पाहिल्यावर कुत्र्याचा आवाज काढणारी, बोकड्याचा आवाज काढणारी ही जी गिर क्रॉसची जी क्वालिटी आहे, 70ची पल्सर, 10चा मोबाईल, सॉक्सचा असा घाण वास, बागलात गोशिड्या, वन साईड भांग, ही हल्ली पाहिजे. तुमचं काय मत आहे? महाराज, महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून जनता थोडी जागेवर राहिली, नाही तर जनता काही करील. पोलीस खातं आता 5-7 वर्ष स्ट्रिक्ट झालं आहे. आणि तरुण पोरं ध्यानात ठेवा, ही मोर्चे बिरचे आंदोलनं करू नका. आता ती गेले दिवस, हवा संपली. ती 15 वर्षापूर्वी टपरी पिटून पळून गेलेलं चालत होतं. आता नाही. आता 100% जनता मोबाईलमध्ये आणि 80% जनता शिशी कॅमेऱ्यात आहे. जर गाठ पडली ना टपरी पेटवताना, अशी खुटी गुतन, खुटा उपटन पण खुटी निघायची. हा विनोद नाही. 3 महिने जामीन नाही आता, आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. हातानं तुमच्यापैकी कोणी गुतेला असेल दंगलीत तर त्याला विचारा ना कसं काय. त्याला फक्त म्हणा उद्या मोर्चा आहे, मी गावाला चालू, आग लावत्या मोर्चा. नका याच्यात उतरू नका पोरांनो. आयुष्य बर्बाद करू नका. एक तर आपल्याला आयुष्य आहे कमी, आणि हे आयुष्य कमी आहे पोरांनो. कोणी आपल्यावर प्रसंग आल्यावर नाही. काय मध्ये आपला उलटा खिसा चालू आहे, थोडंसं आपल्या गाडीत पेट्रोल आहे म्हणून लोक आपल्याला हात करतात. आपणच लुटी चाललो, कोणी म्हणलं तुम्हाला मला सोडितो का? नाही. आपल्या गाडीत पेट्रोल आहे म्हणून कोणी म्हणतं मला तिथपर्यंत लिफ्ट दे. जर आपलं पेट्रोल संपलं ना आपण लुटीत चाललो तर आपलाच मित्र आपल्याला बाध तो आहे का? त्याला पाहिजे हे मागल आपलं बंद पडल. काय नाही, जगाला काही घेणं नाही महाराज. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. आज अशोक पाटलासारख्या माणसाची समाजाला गरज आहे. त्या माणसाच्या बिचाऱ्याचं या साहेबांनी वाढदिवसाला एवढं कीर्तन ठेवल्यामुळं जन्माची सफलताच झाली. कशी जन्म आलं त्याचे, जन्म आलं त्याचे, जन्म आलं त्याचे, जय हो. आज ह्या साहेबांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला खरं त्यांच्या जीवनाची सफलता झाली. आणि आता कार्यकर्ते वगैरे मंडळी ध्यानात ठेवा, राजकारण काय आमचा विषय नाही. आम्ही त्यापासून लांबच बरे. मला काही म्हणत होते राहू बे, म्हणजे आहे ते घ्या ठोकून, जटी करून घ्या. मला लय मागं लागले लोक. म्हणलं बरं एकदा फॉर्म म्हणलं, गेलं बाबा गेला आणि तसं नाही गेला. अहो ते आपलं काम आहे का महाराज? ते काय येड्याचं काम आहे का? भाऊ आपल्याला पाडून टाकतील लोक. समाज विचित्र झाला महाराज. आता तुमच्यातलेच निमे पाडतील मला, मी उभं राहिलं. ते मग गंज कचकीत होतं, मरू दे, दाखवा त्याला त्याची जागा. म्हणजे बाबा गेला आणि त्याच मॅ गेला, फेटा गेला आणि घ्या कटोरा हातात. फेट कसं बी याच्यामुळं मिळतही 2 टाईम द्या बुवा. महाराज ही जी काम आहे. आणि आता याला कारण सांगतो थोडंसं, तरुण मंडळी नीट ऐका. मतदान कोणाला करा, पण मतदानाने काही पथ्य पाळली पाहिजेत. एक कुणाकडून काही मिळेल ही अपेक्षा ठेवू नका.
आणि धन स्वतःला विकल्यासारखं करू नका. थोडं स्वाभिमान जागा करा. हे शिवाजी संभाजीचं रक्त आहे. वाघ फाडला होता संभाजीनं, गोवा नाही. मतदान कसं करावं माहिती पोरानं? कोणाचा रुपया घ्यायचा नाही, कोणाचा रुपया घ्यायचा नाही, कोणाच्या गाडीत बसायचं नाही, कोणाचा चहा प्यायचा नाही. मतदानाच्या दिवशी सकाळी टाईटमध्ये उठायचं, आंघोळ बिंघोळ करून पहिला नंबर लावायचा. मी तर दरवर्षी पहिलाच जात असतो. मला 7:15 हजर पोलिसाच्या अगोदर. आपण नाही वजनात पायी पायी कोणी म्हणलं ना सोडितो का? हाय मला येईन मी पायी 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 जायचं नाही. सायकल आहे ना, घंटी वाजीत जायचं. आपण काय नागरिक आहेत. कोणाचा रुपया घ्यायचा नाही. योग्य व्यक्तीचं बटन दाबायचं आणि चहा न प्याता घरी यायचं. त्या दिवशी तुम्हाला समाधान वाटेल की मी दिलेलं मत वाया गेलं नाही आणि मी विकलो गेलो नाही, मी कांदा झालो नाही. आणि स्वाभिमानानं जगायला माणूस ताईट असतो. आणि आता ही मतदान प्रक्रिया आहे ना महाराज. आता आमदार साहेब तुम्ही सगळं शिकले लोकांमध्ये अजून मतदानाचं परिवर्तन झालंच नाही महाराज. तुम्ही यंदाचा अभ्यास करा लोकसभेचा. मीडिया सांगत होती मतदान करा, पेपर सांगत होता, नटनाट्या सांगत होत्या, हॉलिवूडचं अख्खं त्याच कामाला लागलं होतं. तरी 55% झालं म्हणलं. आता काय म्हणावं? मतदान किती व्हायला पाहिजे महाराज? 80, 85. त्याला कसे 55ला काय कसे? 55ला काही कसत नाही ना. 45 त्यांच्याच आहे ना. तुम्ही वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे? होय आपलं सोडा. आता हे शिकलेले लोक, शिक्षक लोक, हे DED BED वाले शिक्षक लोक, आता यांना बुद्ध्या कमी आहेत का? मरणाच्या आखली यांना, पैसा मोकार यांना. दोघं जर रिटायर झाले तर गावाची खरेदी घेते. मग शिक्षक मतदारसंघाचा आमदार कोण असायला पाहिजे? शिक्षकच असायला पाहिजे. त्यांना अजून ती एकदाही जमलं नाही. त्यांचा पदवीधराचं तर त्याच्यापेक्षा भोंग आहे. पदवीधरात मतदान कोणी करायचं असतं? पदवीधरानं. आता ते अडाणी मतदान आहे का शिकेले? त्याला काही सांगायची गरज आहे का? गेल्या वर्षी आमचं नाशिक, नंदुरबार, धुळेचं मतदान झालं. किती टक्के झालं माहिती आहे का? 55. आता शिकलेले लोक जर 45% मतदान करते नाही, काय वांग कळालं यांना लोकशाही? अहो हे मतदान न करणाऱ्यांची लिस्ट काढली पाहिजे. यांना 3-3 महिने सस्पेंड केलं पाहिजे. काय कळत यांना? आता त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. त्याच्यात 9,000 बाधी कोणशी? आमचा धोत्रावाला गडी नाही का 100 घेतो पण फिट ठोकितो. जाऊ द्या घेऊ द्या. नाही महाराज, इथं कुठंतरी परिवर्तन. काय झाला प्रॉब्लेम? शनिवार आली सुट्टी. त्या लोकसभेच्या वेळेस असाच घोटाळा झाला तुमचा. 29ला होते ना तुम्ही. आपल्याकडे डिटेल असतं ते असं बोगस आहे का आपलं वाक्य कधी बोग नाही. तुम्ही म्हणते 29ला होते. प्रॉब्लेम असा होता 27, 28, 29 आणि 1 मेला महाराष्ट्र दिनाची सुट्टी होती. बोंग्या झाला ना. पहिल्या 2 आल्या सुट्ट्या. 29ला तर सुट्टी होतीच, 28ला सुट्टी होतीच आणि 30ला टाकायची होती. 1ला परत महाराष्ट्र. तो झटका झाला महाराज. मतदान असं बुधवारी गुरुवारी घ्यायला पाहिजे. रविवार नको. ते रविवारमुळे निमेलना शनिवार तर राहतोच. चला सासरवाडीला. पोरांनो जागरूक व्हा. नाही या गोष्टी आता कटाक्षाने सांगितल्या पाहिजे. प्राध्यापकांना 12वीच्या पुढच्या पोरांना मतदानाचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे. सरपंचाने शेतकऱ्याला पटवून दिलं पाहिजे. बरं आता लोक आमच्यासारखंच ऐकत आहेत. आता मी सांगितलेलं तुम्हाला पटलंय का नाही? मग तुम्ही करणार का नाही? का नुसतं माया पडत? हे खरंय मी निघून गेलो का? अरे धंदा आहे त्याचा. नाही रे, नाही मी मरेल ना. माझं कीर्तन महाराज म्हणून ऐकत नका रे जाऊ महाराज. तुमचा मुलगा म्हणून ऐका, ते सत्यच आहे. हां आता सरपंचाने त्यांना एक काम सांगायचं राहिलं. तुम्ही म्हणाल बरं झालं गेलं ते डोक्यातून जाणारच नाही. ही 10वी 12वीची सांड मंडळी हल्ली पाहिजे. मुलींना बऱ्याच ठिकाणी संरक्षण राहिलं नाही. कारण पुरीने या 2-4 वर्षात फार लाज बीज फार सोडून दिली. कुडून प्रेम उठलंय त्यांना हेच कळालं. क्वालिटी नाही, दर्जा नाही, भंगार कोणावरही प्रेम. पुरीनं तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. असे हलकट विचार नाही आपले. पण मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत.
ऐकू शकत नाही. तुम्ही जी झक मारायची ती मारणार, कारण मी किती बोललो तरी त्याची तुम्हाला त्याची लाज नाही. नाही पण पुरी म्हणतील महाराज असं का म्हणून बोलला. पूर्ण मुलगी मला आहे, मुलगा मला आहे. या 2-3 वर्ष मुलींनी चांगल्या चांगल्या बापांची प्रतिमा समाजात खराब केली महाराज. फार वाटोळं करून टाकलं. आणि पोरं सावध व्हा, व्यवसायाकडे वळा. नोकरी हा ॲटम डोक्यातून काढून टाका. बायका मिळणार नाही, बंगारवाणी हिंडू नका. बायको कुठे आहे आता? हे रेंज गेली काहींची, रेंज व्हायरस आला त्यांना. आता जे राहिले ते लग्नाचे ते राहिलेच. आता तुम्हाला आता एकच पर्याय, कोणाचा तरी मोबाईलला स्क्रीनला फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे, झोपणे. नाही झोप आली. बाप्पाच्या घरी राहणाऱ्या मुलीनं नवऱ्याच्या घरी जाण्यापूर्वी माहेरची आठवण म्हणून एक झाड लावा. नवीन आलेल्या सुनबाईनं मी घरात लक्ष्मी आले म्हणून एक झाड लावा. 10वीच्या मुलीनं मी ही शाळा सोडून जाणार आहे म्हणून एक झाड लावा. शिक्षकानं मी या शाळेत पगार घेतला म्हणून एक झाड लावा. आणि सरपंच उपसरपंचांनी गावानं आमच्या ताब्यात सत्ता दिली म्हणून एक झाड लावा. आणि त्या झाडाला फक्त वर्षभरच पाणी घाला. लिहून ठेवा बा, ॲडव्होकेट साहेबांच्या वाढदिवसाला उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडेल. आता भाषण करून झाडं जागणार नाही, आता कृतीच करावी लागेल. तुमचं काय मत आहे? आणि एक झाड लावाल तर हाच खरा. महाराज हे दोन्ही बिचारी नवरा बायको सेवाधारी समाजात मिसळणारं कुटुंब आहे. मी त्यांच्या घरी गेलतो एकदा जेवायला. त्या बाई हे सात्विक कुटुंब आहेत महाराज. म्हणजे हे कुटुंब समाजात एवढी मिसळतात याचं कारण ते रक्तात आहे. हे कशात आहे? आणि राजकारण परमार्थ या गोष्टी रक्तात असावं लागतात महाराज. असं बोगस राजकारण आता राहिलं नाही पहिल्यासारखं. ते पहिलं वेगळं होतं बा. पहिलं कार्यकर्ते सांभाळायला त्रास नव्हता. आता कार्यकर्ता जर म्हणा आपलं एवढं काम करायचं आहे, आपण जर म्हणणार रविवारी पाहू, मला म्हणलं तू मी 40 वर्ष काला झक मारा तुझ्या मागे हिंडत होतो, चाललो दुसऱ्या पक्षात. आता कार्यकर्त्याची निष्ठा राहिली नाही, आता निष्ठी झाली सगळी. आपण हारण्यापर्यंत ना पक्ष बदलावला होती, यायला तो हारच घरी घेऊन आला बघ घालतो कोण. आता निष्ठा राहिली नाही. आता एक आणि एकच झालंय, स्वार्थ अधिक स्वार्थ. नाही तर 10 वर्षापूर्वी अशोकरावांच्या मागे हिंडणारे कार्यकर्ते आणि आजचे कार्यकर्ते याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. 10 वर्षापूर्वी माणसं त्यांच्या मागे हिंडायची तर आपल्यातला एक माणूस मोठा होतोय म्हणून. आज माणसं हिंडतात ती काही काम होईल म्हणून. हा फरक आहे. काम नाही झालं तर लोकांना काय घेणं. आता हे मी 3 कीर्तनं करतोय, थोडंसं अजून मशीन बरं आहे म्हणून. उद्या आमच्या नाड्या बंद झाल्या का तुम्ही म्हणा इंद्रिका ना हे गण लुटलं मरू द्या. लोकांना काय घे नाही. भुईमुगाच्या शेंगा दाना आहे तोवर त्याचा मुक्काम पोत येते, दाना निघून गेला त्याचा मुक्काम चुलीत. लोकांना काय घे नाही. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. काय माणसं म्हणते बा ती प्रियशी माझ्यावर लई प्रेम करते. पागल आहे तू. कोणत्या प्रियशीनं प्रियकराचं हॉटेलचं बिल दिलं त्याला म्हणा बॉटवर कर, देणारच नाही. ते हुशार मॉडेल आहे. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं, तर हे एक कांडी चुकीते. याला विचारलं तुला घे, इंटरेस्ट नाही. अरे पैसेच नाही तर काय इंटरेस्ट. कोण करतं कोणावर प्रेम. आता हे आपण म्हणतो बाप्पा या संगती गाडीवर हिंडती, तिला खर्चच नाही तर ती गाडीवर हिंडत नाही तर काय करीन. मोबाईलला बिल आपलंय, मोबाईल आपण घेऊन द्यायले, गाडी आपली, गाडीला पेट्रोल आपलंय, मग तिला काय फक्त मागं बसायचं एवढंच आहे ना. कोण कोणासाठी मरायला मोकळाय. एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं. काय बोंबलं ती बाई, देवान तुझी रणरणकीन झाली मेल्यानं मला काला ठुलं त्यांना काला नेलं. कशा गपावून जगून कोणच्या गपावून जगून काय माया जगण्यात मजा येईन. बै 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 बांगड्या फोडीतीन, तोंड झोडीतीन, लुगडं फाडीतीन, नवरा जळवतून ती आगी कवडीती आणि 2-3 बाया तिला मागं वडी द्या. अशी झाडा जवळ न्या थोडी ढिल्ली करा बरं. अशी न्यायची झाडं जाऊन द्यायची दिल्ली करून. चिंगाट घरगा ठेलती का इडी काय दुनिया भामटेची. महाराज यांच्या काय नाही लागल. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज. त्याने सांगितलं कोणाशी. त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कळलं होती. म्हणला 1 मिनटं मी त्याच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर वो ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा.
आता लई बारीक आपल्याला नाही जमायचं, ते ज्याचं त्याचा व्यवहार ज्याला त्याला चालेल. त्या मित्रांनो सांगितलं मी काय सोमवारी लग्नाला येऊ शकत नाही, पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हे गेलो मंगळवारी आशीर्वाद द्यायला. ज्याचं सोमवारी लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसलो होतं. हा गेला आणि त्याला मला व्हाय वर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय, काल लग्नच झालं नाही. यानं फोटो आणला होता तोच पडला खाली ती आहे. तो म्हणला काय झालं, काय नाही म्हणला, 1.5 तास तिनं माझ्याकडे शपथी घेतल्या, मी तुमचीच आहे, तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही, तुम्हारे बिना मी जी नाही सकती, फुल आहे गुलाब की, लडकी आहे गरीब की, असं काय ते बरंच असते. मी बारीक सांगितलं तुम्ही माझ्यावर शंका घ्या कुठं डोक्यात. माणसानं सावध राहा. आणि मग मी तिने मला सांगितलं मी तुमचीच आहे, मी तुमची नाही तर कुणाची होऊ शकत नाही, तुम्हारे बिना मैं पलभर भी जी नाही सकती, असं म्हणत तिनं मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं गप्पा हाणीत. आणि कोर्टाच्या पायरीवर गेलो ती मला म्हणली मी तुमची तर आहेच, आता फक्त तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे. हे प्रेम कशावर आलं, पैसे. यानं सांगितलं 5,000. पोर काल थांबन मार आहे. मग याच्या मित्राने याला सांगितलं अरे बावळाटा, तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 2 लाख आहेत, आणि त्याला काही पोरगं नाही, मलाच मिळणार आहे. तो म्हणला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी बसलो तुही वाट पाहत असं काय होतं. जगाच्या नादी नाही लागायचं. 1 नद्या स्वच्छ ठेवा, या खरं ॲडव्होकेट साहेबांना शुभेच्छा आहे. 2 झाडं लावा. 3 तरुणपणात माणूस मेला 30-40 वर्षाचा तर त्याचे अवयव काढून घ्या, काढून घ्या अवयव. त्याच्या अवयवाने जर दुसऱ्याचा संसार सुखी होत असेल तर काढून घ्यायला काय हरकत नाही. तरी तुम्ही तसंही ते प्रेत जाणार आहे. 3 आणि 4 तरुण पोरांना सांगतो, पोरांनो जरा मापात जगायला शिका. आणि एक काम करा पोरांनो, लय माझाटल्यावानी करू नका. 2-3 वर्ष 2-3 आठवड्यातून एकदा एक 4-5 पोरं एकत्र या आणि गावांमधली जी मंदिरं आहेत ही मंदिरं एकदा स्वच्छ करा. आणि नवीन मंदिरं बांधायचं कोणत्या डोक्यात आणू नका. हाय तेच झाडती नाही, नको नको. देवळांमधली ऊर्जाच गेली. काय मत आहे तुमचं. अहो पाहायचंच नाही त्या देवळाचं, म्हणजे काय उपयोग येतं. ज्यांची घरं देवळा शेजारी त्यांनाच माहीत नाही आज एकादशी. ते पक होतो वाजमध्ये आज घरी एखादं ते आयला मी आता अंडे खाली मी कवा. हा विनोद नाही मारा. आणि 2-4 पोरांना सांगतो, पोरांनो तुम्ही जर एकत्र आले ना 2-3 पोरं, हे बा तसं आपण गप्पा मारायला 15-20 मिनटं एकत्र येतोच, क्रिकेट खेळायला येतो. एक 2-3 वेळा जर तुम्ही एकदा आले ना पोरांनो, एक रविवार तुम्हाला थोडा त्रास होईल, लोक बोंबलणार, हसणार, नाव ठेवणार. पण रेग्युलर जर सुरू झालं तर गावातल्या मंदिरांमधलं तेज आपाप वाढेल. शेवट सुरुवातीला 1-2 झाडू घ्या, फक्त मंदिराचा परिसर झाडायचा 1 15-20 मिनटं. आता गावात कुटाळखोर मंडळी राहते, हायला झाले बा साधू, ते इंद्रिकडलं नाही काम, ते तर एवढंची त्याने तुम्हालाही दिलं कामाला. त्याला पाहिलं जोरात झाडायचं, त्याच्या अंगावर फोपटा उडाला पाहिजे जळ नाही, पण ते करायलाच पाहिजे. आणि गावांमधले ज्या भंगलेल्या मूर्ती आहेत, भंगलेल्या, त्या उद्या उचला. हे हात तुटेल पाय तुटेल जे देव आहेत फेकून देते, त्याच्यात ऊर्जा राहिली नाही. एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट कन्वर्ट इन टू अनादर वन फॉर्म टू अनादर फॉर्म. इट इज कॉल्ड एनर्जी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन. ऊर्जा निर्माण करता येत नाही, ऊर्जा निर्माण ट्रान्सफर करावी लागते. हां, ऊर्जा बदला. आता सरपंच, पोलीस पाटील आणि तंटमुक्ती अध्यक्ष तिघांना एक काम सांगतो. तुम्ही म्हणाल आज कोणाला सोडील तुम्ही, जे खरं आहे त्याचे. तुम्ही तिघांनी उद्या पोलीस स्टेशनला जायचं आणि पोलीस स्टेशनला एक असा रिपोर्ट द्यायचा, आठवड्यातून एकदा शाळेच्या आणि कॉलेजच्या परिसरात पोलीस आला पाहिजे. आणि शाळा भरताना शाळा सुटताना शाळेभोवती जो सांड माल हिंडतो हा एकदा हाणून आणला पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे. हे पुरीला पाहिल्यावर कुत्र्याचा आवाज काढणारी, बोकड्याचा आवाज काढणारी, ही जी गिरी क्रॉसची जी क्वालिटी आहे, 70ची पल्सर, 10चा मोबाईल, सॉक्सचा असा घाण वास, बगलात गोशिड्या, 1 साइड भांग,
ही हाणली पाहिजे. तुमचं काय मत आहे? महाराज, महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून जनता थोडी जागेवर राहिली, नाही तर जनता काही करील. पोलीस खातं आता 5-7 वर्ष स्ट्रिक्ट झालंय. आणि तरुण पोरं ध्यानात ठेवा, ही मोर्चे बिरचे आंदोलनं करू नका आता. ती गेले दिवस, हवा संपली. ती 15 वर्षापूर्वी टपरी पिटून पळून गेलेलं चालत होतं. आता नाही. आता 100% जनता मोबाईलमध्ये आणि 80% जनता शिशी कॅमेऱ्यात आहे. जर गाठ पडली ना टपरी पेटवताना, अशी खुटी गुतन, खुटा उपटन, पण खुटी निघायची नाही. हा विनोद नाही. 3 महिने जामीन नाही आता. आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. हातानं तुमच्यापैकी कोणी गुतेला असेल दंगलीत तर त्याला विचारा ना कसं काय. त्याला फक्त म्हणा उद्या मोर्चा आहे, मी गावाला चालू, आग लावत्या मोर्चा. नका याच्यात उतरू नका पोरांनो. आयुष्य बरबाद करू नका. एक तर आपल्याला आयुष्य आहे कमी, आणि हे आयुष्य कमी आहे पोरांनो. कोणी आपल्यावर प्रसंग आल्यावर नाही. काय मध्ये तुम्ही आपला उलटा खिसा चालू आहे, थोडंसं आपल्या गाडीत पेट्रोल आहे म्हणून लोक आपल्याला हात करतात. आपणच लुटी चाललो, कोणी म्हणलं तुम्हाला मला सोडितो का? नाही. आपल्या गाडीत पेट्रोल आहे म्हणून कोणी म्हणतं मला तिथपर्यंत लिफ्ट दे. जर आपलं पेट्रोल सगळं आपण लुटीत चाललो तर आपलाच मित्र आपल्याला बाध तोय का? त्याला पाहिजे हे मागल आपलं बंद पडल. काय नाही जगाला काही घेणं नाही महाराज. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. आज अशोक पाटलासारख्या माणसाची समाजाला गरज आहे. त्या माणसाच्या बिचाऱ्याचं या साहेबांनी वाढदिवसाला एवढं कीर्तन ठेवल्यामुळं जन्माची सफलताच झाली. कशी जन्म आलं त्याचे, जन्म आलं त्याचे, जन्म आलं त्याचे. जय हो. आज ह्या साहेबांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला खरं त्यांच्या जीवनाची सफलता झाली. आणि आता कार्यकर्ते वगैरे मंडळी ध्यानात ठेवा. राजकारण काय आमचा विषय नाही. आम्ही त्यापासून लांबच बरं आहे. मला काही म्हणत होते राव उभे म्हणजे आहे ते घ्या ठोकून जटी करून घ्या. मला लय मागं लागले लोक. म्हणलं बरं एकदा फॉर्म म्हणलं गेलो बाबा गेला आणि तसं नाही गेला. अहो ते आपलं काम आहे का महाराज? ते काय येड्याचं काम आहे का भाऊ? आपल्याला पाडून टाकतील लोक. समाज विचित्र झाला महाराज. आता तुमच्यातलेच निमे पाडतील मला. मी उभं राहिलो ते मग गंज कसकीत होतं मरून दे. दाखवा त्याला त्याची जागा. म्हणजे बाबाही गेला आणि त्याच म्या गेला, फेटा गेला आणि घ्या कटोरा हातात. फेट कसं बी याच्यामुळं मिळतही 2 टाईम द्यावा महाराज. ही जी काम आहे. आणि आता याला कारण सांगतो थोडंसं. तरुण मंडळी नीट ऐका. मतदान कोणाला करा, पण मतदानाने काही पथ्य पाळली पाहिजेत. एक कुणाकडून काही मिळेल ही अपेक्षा ठेवू नका. आणि 2 स्वतःला विकल्यासारखं करू नका. थोडं स्वाभिमान जागा करा. हे शिवाजी संभाजीचं रक्त आहे. वाघ फाडला होता संभाजीनं, गोवा नाही. मतदान कसं करावं माहिती पोरांनो? कोणाचा रुपया घ्यायचा नाही, कोणाचा रुपया घ्यायचा नाही, कोणाच्या गाडीत बसायचं नाही, कोणाचा चहा प्यायचा नाही. मतदानाच्या दिवशी सकाळी टाईटमध्ये उठायचं, आंघोळ बिंघोळ करून पहिला नंबर लावायचा. मी तर दरवर्षी पहिलाच जात असतो. मला 7:15 हजर पोलिसाच्या अगोदर. आपण नाही वजनात पायी कोणी म्हणणार सोडितो का? हाय मला ये मी पायी जायचं नाही. सायकल आहे ना घंटी वाजीत जायचं. आपण काय नागरिक आहेत. कोणाचा रुपया घ्यायचा नाही. योग्य व्यक्तीचं बटन दाबायचं आणि चहा न प्याता घरी यायचं. त्या दिवशी तुम्हाला समाधान वाटेल की मी दिलेलं मत वाया गेलं नाही आणि मी विकलो गेलो नाही. मी कांदा झालो नाही. आणि स्वाभिमानानं जगायला माणूस ताईट असतो. आणि आता ही मतदान प्रक्रिया आहे ना महाराज. आता आमदार साहेब तुम्ही सगळं शिकले लोकांमध्ये अजून मतदानाचं परिवर्तन झालंच नाही महाराज.
तुम्ही यंदाचा अभ्यास करा लोकसभेचा. मीडिया सांगत होती मतदान करा, पेपर सांगत होता, नटनाट्या सांगत होत्या, हॉलिवूडचं अख्खं त्याच कामाला लागलं होतं, तरी 55% झालं म्हणलं. आता काय म्हणावं. मतदान किती व्हायला पाहिजे महाराज? 80, 85. त्याला कस आहे 55ला? काय कस आहे 55ला? काही कसत नाही ना. 45 त्यांच्याच आहे ना. तुम्ही वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे? हो आपलं सोडा. आता हे शिकलेले लोक, शिक्षक लोक, हे DED BED वाले शिक्षक लोक, आता यांना बुद्ध्या कमी आहेत का? मरणाच्या आखली यांना, पैसा मोकार यांना. दोघं जर रिटायर झाले तर गावाची खरेदी घेतली. मग शिक्षक मतदारसंघाचा आमदार कोण असायला पाहिजे? शिक्षकच असायला पाहिजे. त्यांना अजून ती एकदाही जमलं नाही. त्यांचा पदवीधराचं तर त्याच्यापेक्षा भोंग आहे. पदवीधरात मतदान कोणी करायचं असतं? पदवीधरण. आता ते अडाणी मतदान आहे का शिकेले? त्याला काही सांगायची गरज आहे का? गेल्या वर्षी आमचं नाशिक, नंदुरबार, धुळेचं मतदान झालं. किती टक्के झालं माहिती आहे का? 55. आता शिकलेले लोक जर 45% मतदान करते नाही, काय वांग कळालं यांना लोकशाही? अहो हे मतदान न करणाऱ्यांची लिस्ट काढली पाहिजे. यांना 3-3 महिने सस्पेंड केलं पाहिजे. काय कळत यांना? आता त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. त्याच्यात 9,000 बाद आहे. कोणशे? मग आमचा धोत्रावाला गडी नाही का 100 घेतो पण फिट ठोकितो. जाऊ द्या, घेऊ द्या. नाही महाराज, इथं कुठंतरी परिवर्तन. काय झाला प्रॉब्लेम? शनिवार आली सुट्टी. त्या लोकसभेच्या वेळेस असाच घोटाळा झाला तुमचा. 29ला होते ना तुम्ही. आपल्याकडे डिटेल असतं ते, असं बोगस आहे आपलं. आपलं वाक्य कधी बोग नाही. तुम्ही म्हणते 29ला होते. प्रॉब्लेम असा होता 27, 28, 29 आणि 1 मेला महाराष्ट्र दिनाची सुट्टी होती. बोंग्या झाला ना. पहिल्या 2 आल्या सुट्ट्या. 29ला तर सुट्टी होतीच, 28ला सुट्टी होतीच आणि 30ला टाकायची होती. 1ला परत महाराष्ट्र दिन. तो झटका झाला महाराज. मतदान असं बुधवारी गुरुवारी घ्यायला पाहिजे, रविवार नको. ते रविवारमुळे निमेल शनिवार तर राहतोच. चला सासरवाडीला. पोरांनो जागरूक व्हा. नाही या गोष्टी आता कटाक्षाने सांगितल्या पाहिजे. प्राध्यापकांना 12वीच्या पुढच्या पोरांना मतदानाचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे. सरपंचाने शेतकऱ्याला पटवून दिलं पाहिजे. बरं आता लोक आमच्यासारखंच ऐकत आहेत. आता मी सांगितलेलं तुम्हाला पटलंय का नाही? मग तुम्ही करणार का नाही? का नुसतं माया पडत? खरंय मी निघून गेलो का? अरे धंदा आहे त्याचा. नाही रे, नाही मी मरेल ना. माझं कीर्तन महाराज म्हणून ऐकत नका रे जाऊ महाराज. तुमचा मुलगा म्हणून ऐका, ते सत्यच आहे. हां, आता सरपंचाने त्यांना एक काम सांगायचं राहिलं. तुम्ही म्हणा बरं झालं गेलं ते डोक्यातून जाणारच नाही. ही 10वी 12वीची सांड मंडळी हल्ली पाहिजे. मुलींना बऱ्याच ठिकाणी संरक्षण राहिलं नाही. कारण पुरीने या 2-4 वर्षात फार लाज बीज फार सोडून दिली. कुडून प्रेम उठलंय त्यांना हेच कळालं. क्वालिटी नाही, दर्जा नाही, भंगार कोणावरही प्रेम. पुरीनं तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. असे हलकट विचार नाही आपले. पण मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत नाही. तुम्ही जी झक मारायची ती मारणार. कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज नाही. पण पुरी म्हणतील महाराज असं का म्हणून बोलला? पुरीनं मुलगी मला आहे, मुलगा मला आहे. या 2-3 वर्ष मुलींनी चांगल्या बापांची प्रतिमा समाजात खराब केली महाराज. फार वाटोळं करून टाकलं. आणि पोरं सावध व्हा, व्यवसायाकडे वळा. नोकरी हा ॲटम डोक्यातून काढून टाका. बायका मिळणार नाही, बंगारवाणी हिंडू नका. बायको कुठे आता? हे रेंज गेली काहींची, रेंज व्हायरस आला त्यांना. आता जे राहिले ते लग्नाचे ते राहिलेच. आता तुम्हाला आता एकच पर्याय, कोणाचा तरी मोबाईलला स्क्रीनला फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे, झोपणे. नाही झोप आली सावध व्हा. एवढे पथ्य जर पाळले
आज खऱ्या कौतुक करवते विश्वास काका ढमढेरे गायकवाद कोणी सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा विठोबा रखुमाई